सोगरो कावा नाही का पलको, माल सोगरो भी सुधरे नाही आणि पलको भी सुधरे नाही. मी म्हणत आई पलको हलकट शे, मी सोगरो सांगते ना. रातले जेवणले बटणू तो भाऊ ताजा ताजा दाळ भात काय आणि मला बाशी भाकरी ना कालाठी दिना. ओ बाबू ओ आप्पा अरे उचल रे काका. ती माय गडी गडी या को ताट मला लिहाना महाराज. मी नाही म्हणू सोगरून काकू करे आग्रो. भाषा कळली. हा सुरुवातीला जेव्हा मी सुरतमध्ये यायचो ना, इथं पण फसगत झाली माझी. असं स्टेशनवर उतरलो मी तर काय असं बारके बुरके देखू द्यान मावी बसू नये. आता बाहेर ना बरं अंगे लाग राय ना. असं चालत होतो. रिक्षावाला वय केली ना आपला येत असं, पण त्या रिक्षावाला असा तराडा. आपण जर वय केली ना महाराज का भाडा द्यावा नाही भो. मनाच काना देश ना लोक माली विचारत महाराज केम छे म्हणतो मी जेम तेम शे भो. हा आपले येत नाही म्हणल्यावर काय सांगा ना मग. हा भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे. हा तुकोबारायांच्या पत्नीनं देवाला शिवी घालावी एवढा अधिकार माया हो. आता तुम्ही बिगाया देते देवले बर पावसाळ्यामा मिरच्या सुकाडायला टाक देते दाबावर आणि देवले सांगते माय वो देव काय चगना हो माय. आता देवचं गेले का आपण त्यांना सीझन तुम्ही मिरच्या सुकाडशात आणि देवलेच गेल म्हणशात. हा योग्यच आहे का. तुकोबारायांची पत्नी देवाला शिवी घालते मेल्या काड्या सावड्या. अरे रणकी हो तुझी बर माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं का भैया देवानं. तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांच्या समोर देवाला शिवी घालते. खरं तर तुकोबारायांचं आणि देवाचं नातं किती ओम. एका या भंगामध्ये परिचय देत असताना तुकोबाराय सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चोलता कृष्ण माझा. नाही का इतकी सगळी नाती देवाशी असताना स्वतःची पत्नी देवाला शिवी घालते. कसं वातावरण असेल नो दादाश्री, कसं वातावरण असेल. पण तुम्हाला सांगतो बरं का माणूस लगेच राग करतो. आता तिथलं वातावरण काय असेल. तुकोबारायांचं देवाशी एवढं जवळचं नातं आहे, त्या देवाला जर का स्वतःची पत्नी शिवी घालते कसं काय वातावरण असेल बरं मला सांगा. तुमले काय वाटस. तुमना आवडता व्यक्ती फॉर एक्झाम्पल आपला जवळचा व्यक्ती आपला मित्र असेल सखा असेल कोणीतरी तो आलेला आणि पत्नीला तुम्ही सांगायचं 2 कप चाटू बायको सांगत असेल आपलं जमणार नाही. तुम्ही काय करसान. तुम्हाला लग्न जायचे ना तुम्ही असा बेम कायलाच निघत का बघ किराणात. म्हणजे मला असं वाटत ना मी का संन्याशीच मा कीर्तन कर राही नो. लगीन 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 बाबा लगीन. तुम्हाला विचारतोय मी जर आपल्याकडे कोणीतरी आपला आवडता व्यक्ती आपला सखा आपला मित्र आलेला आणि तुम्ही जर सांगितलं बायकोला 2 कप चाटू बायको सांगत अशी ना आपलं जमणार नाही. तुम्ही काय करसान. रागा रागात बायकोच्या काना खाली वाजवायला आहे काय करणार नाही बी म्हण राहणार तुम्ही. इथली हिंमत आहे तुम्ही. ओ आप्पा या पहिला काकाच नव्हतं की गे ज्या 50 ना पुढे जे त्याच ना आपला मारामारी लगून विषय नाही भाऊसोन. कारण भेटी जेमतेम राहण्यात ते मार खावा लागून का त्या थांबावशेत बिचार. 50 ना पुढला ज्या काका आहेत त्याच नव्हतं की गे भाऊ त्या कटबन कुम चालली तरी सुद्धा मन मायल दाख राय माय त्या उन्हात काकू जेवण मागतील नाही रांधेल राहणं काकू टोकीन. हा आणि पहिल्या बाईसले कैरा दाखवता खरंच. नवरा येऊन पहिले रांधी ठेवणं जेवण होता नवराला काटगादी टाकी ठेवणं झोपीन नाही त्या बुकीन मन नावले. इथला तराडा होता पहिल्या बाईसले. आते वातावरण कसं आहे. आते बाया घाबरतीत नाही. उलट बाया हरतालिकाना उपास धरले तीच गलीमा चहा पेत फिरतस आणि अहो भाऊ पोरेले झोका देस. ओ काका तू बडा सत्यानाश करणार लावा रे ओ म्हणा आई बा. खर तर तुकोबारायांना एवढा राग यायला पाहिजे होता पत्नीच्या कानाखाली वाजवली. हरी कन्याचा सुरशी जाई मागे परतून पाये कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. चुकली माय बाळ उरवर पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा.
जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे, तैसे झाले माझ्या जीवन केव्हा भेटसी केशवा. हे महायोग पिठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन मनेंद्रे, समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा. पांडुरंगा गुरु प्रथम मन मन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादानी कधी जविस्तारू बाबाजी सद्गुरुदास. ओम ज्ञानेश्वरा करुणा करत आहे तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. ओम नमो जय देवी प्रतिपाद्या जय विद्यात्मरूपा देवात तुझी गणेश सकलार्थी मत प्रकाश म्हणे निवृत्ती दातो अवधारी जोजी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादी हेतुवे तापत्र्य विनाशाई श्रीकृष्णाय वयं नमः. आता रविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वदात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत बिराजिये कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती जरू पदारी जी पवन कुमार. कि राधा मेरी स्वामी ने मेरा दीजी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसानी की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आनारे आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. प्रभु आप भी आना
राधे तेरे चरणों की रजदूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए, सच्ची में तकदीर बदल जाए। सगळ्यांना पहिले माझी विनंती असेल, हे कीर्तनाचं कार्यक्रम आहे, घ्या न बसून घ्या आता जरा। त्याच्यामध्ये माझं मलाही कळणार नाही मी काय करू असं। एक तर तुम्ही फिरून घ्या, नाही तर मला कीर्तन करून घेऊ द्या। विठ्ठल विठ्ठल इथं बसलेले सगळे महाराष्ट्रीयन आणि खास करून कान्हा देशातली लोक ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। नारद महर्षींशी संवाद साधत असताना भगवंतानं सांगितलं, नारद महर्षींचा क्वेश्चन होता की देवा, मला जर तुला भेटायचं असेल तर तू कुठं भेटणार आहे? देवाने सांगितलं, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना, तिथं माझी हजेरी असतं म्हणतात महाराज। जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, नाही का? जिथं कीर्तन असतं ना तिथं भगवंत विराजमान असतात। मग पंढरपुराचा मालक जर काही इथं येऊन हजेरी लावत असेल तर माझे कान्हा देशातले सगळी लोक आहात। कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे आमची कान्होबाई माता किंवा आमची वणीगडाची देवी असेल किंवा मनोमाता असेल, प्रत्येकाची कुलदेवी असेल, देवी आलेलीच आहे। आणि जर देवी आलेली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि चिंतनाकडे बोलूयात। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। ओ आई खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। ओ माय खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या। आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या। हरी कन्या सासुराशी जाई मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशव। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराजांनी हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल टाळी वाजवा भजन करा।
सगळे प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आता तुम्ही कोणीही बोलू नका आणि गप गुमान बसा म्हणजे झालं. आता कोणीही उठू नका, कारण कीर्तन मग काही पंगत नाही देणी आपले. चला वरण खोटी घे. हा बसा गुच्चोबा. खरं तर मला आनंद वाटतोय की आमचे जे सगळे गुजरातमध्ये सगळ्यांच्या हृदयावर राज करणारे आमचे साहेबांचे चिरंजीव म्हणजे सी.आर. पाटील साहेबांचे चिरंजीव म्हणजे आमचे जिग्नेश भैया. जिग्नेश भैया, तुमची एवढी स्तुती ऐकली मी, अर्थात मी चांगला ओळखून आहे, पण आमच्या दिदी आल्या होत्या तुमच्याकडे. त्या दिदीने एवढी स्तुती केली आणि मला असं वाटतं की माणूस जर पुढे जात असेल ना तर त्याच्या मागे त्याचा काहीतरी सिंहाचा वाटा असतो. तो म्हणजे नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. ज्याने नम्रता धारण केली का तो जगावर राज करतो. आणि असंच काहीतरी खूप समाधान वाटलं. कीर्तनाला ज्यांनी मला बोलवलं ते आमचे जीवाभावाचे असणारे आमचे झालटे सर. अजून आमचे एक दादा होते, मला नंतर त्यांचा कॉल आलाच नाही. सगळ्या तरुणांनी खूप भारी नियोजन केलेलं आहे. खरं तर सिंगल कीर्तनाचं एवढं नियोजन करणं एवढं सोपं नाही आहे, पण तरी सुद्धा एका कार्यक्रमासाठी भारी नियोजन आहे. साऊंड सिस्टीम चांगली. जे कीर्तनाला साथ करतात ते माझे जीवाभावाची सगळी मंडळी. जारगावला साथ करतायत आमचे संदीप बाबा मालपूरकर. त्यांच्या बाजूला बसलेले आमचे निंबा बाबा मालपूरकर आहेत. आणि आमच्या भागवताचार्य पूर्वताई उर्फ विशाखा दिदी. आत्ताच कथा होती, मला वाटतं दादाश्री आले होते तुमच्या कथेमध्ये ना, फोटो वगैरे बघितले मी. जे मृदंगाला साथ करतायत ते माझे लाडके असणारे अमोल बाबा. खरं तर अमोल बाबा वयानं जरी कमी असतील पण हे पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाच्या मनावर राज करतायत. कोणाचा द्वेष नाही, कोणाशी काही घेणं देणं नाही, प्रत्येकाशी मन मिळून वागणं. हो. आणि खरं तर मी आता तुमच्या सांगण्यावरनं अजून एक तारीख घेतली. बरं, आता तारीख कोणची घेतली ते माहीत नाही, पण मला एक तारीख घेतली मी तुमची. हां, आमच्या अमोल बाबांचं मत होतं काही झालं आमच्या सुरतची तारीख मी जी सांगतोय, फोन करून सांगितलं त्यांनी तारीख टाळू नका बाबा. म्हणलं हरकत नाही. मग थोडं नुकसान माका जाय ना बा असं म्हणा, थोडं वाप कुठे घेऊन दुसरा वावर मग पाणी घुसे, पण मग आपलाच नाही करता हा म्हणणं पडस. साऊंड सिस्टीमचे मालक आमचे दीपक दादा, सगळे आमचे दीपक दादांना सहयोग करणारे सगळेच, आणि आपल्या ग्रुपचे सगळेच लोक, आमची यश भैया असतील, आमच्यासोबत आलेले सगळे गुणवान मंडळी, सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही. आमचे पिंटू दादासाहेब आहेत, आमचे विनयदाजी आहेत, बरेच गुणवान लोक आलेले आहेत. तो प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य होणार नाही. पहिले तर मी रायकर महाराज आहेत ना, आहेत का? हां, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आमचे महाराज आहेत. आमचे छोटे महाराज आहेत. आमचे फेवरेट भैया म्हणजे आमचे किशोरदादा साहेब. हां, जेव्हापासून मी सुरतमध्ये येतो तेव्हापासून माझ्या प्रत्येक कीर्तनाला हाजरी. आणि महाराज कोणी काही बोल नका, कोमचाडीन देवाने बिघा म्हणजे एकदम भारी वातावरण. आणि तुम्हाला काय वाटतं ना, तुम्ही इथलं जमीरानात पडा चांगला होतात का? बाकी ना किडा बी पाड्यात ना सुरुवात. पण काही का असे ना, आता तुमचं सगळ्यांचं प्रेम मला इथपर्यंत खेचून आणलेलं आहे. असो, अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे. रस्त्यानं चालत असताना शहाणली माणसं उभी होती, त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं, बघून म्हणावं, ए तू क्या कुणाक चाललाय? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेली लोक, जे लोक महाकाळ पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली, देवार काही प्रसंग आणून ठेवलाय. बरं, तुकोबाराय म्हणतात, असू दे, समाजाशी मला घेणं देणं नाही. या देवा, मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालायला लागले. पुन्हा रस्त्यात बारकी पोरं उभी होती, त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं, तुकोबारायांना बघून म्हणावं, ए तू क्या कोणाका चाललाय? तुकोबाराय म्हणतात, शहाणली माणसं जाऊ दे देवा, तरी बारकी पोरं पण तू क्या म्हणायला लागली, अरे काय प्रसंग आणून ठेवला.
स्वतःशी संवाद आहे. मला जनाशी घेणं देणं नाहीये. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. कारण जो माणूस भगवंतावर प्रेम करतो तो समाजाचा विचार करतच नाही. जसं की आता मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही म्हणून मी जरा टाळाटाळ करतोय. इथं तर माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे व्यक्ती बसलेले आहेत. आमचे डॉक्टर साहेब नरेंद्र पाटील, इकडे आमचे भाईदास भाई आहेत, बरोबर आहे ना? हां, दादाश्री हां विक्रम पाटील, क्या बात. हां ते भाईदास पाटील. हां सगळी तोला मुलाची लोक आहेत. पण ते काय ना, माझंही पहिलं मूड आहे हो. म्हणजे ह्या एरियात तरी नाही का, कसं असतं ना, नवीन नवीन लग्न झालेल्या पोरीला कळत नाही कोणच्या डब्यामध्ये कोणची वस्तू आहे. हा एकदाच का तिच्या हातात आलं ना, मग सासूला विचारायची गरज नाही. सासू सुद्धा वट्टावर चहा देस. नवीन सगळे चेहरे ओळखीचे आहेत, फक्त नावं सांगायला थोडी अडचण आहेत. ओ हो गणूदादा साहेब तुम्ही बी इकडेच आहेत का? क्या बात आहे. तुकोबाराय रस्त्यानं चालत होती, शानली माणसं बोलतील विशेष नाही, बारकी पोरं सुद्धा तुकोबारायांना म्हणत होते, ए तू क्या कुणाक चालला? तुकोबाराय म्हणतात मला समाजाशी काही घेणं देणं नाही या, पण शानली माणसं जाऊ द्या, ही बारकी पोरं पण तू क्या म्हणायला लागली. देवावर काय प्रसंग आणून ठेवला. जोवर माझ्याकडे पैसा अडकावता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तू क्या म्हणायला लागली. देवावर काय प्रसंग आणून ठेवला. आणि तुम्हाला सांगू का, जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडकाय ना तोपर्यंत दूरचा नातेवाईकही म्हणतो तो माझालाही जवळचा आहे, आणि पैसा नसल्यावर जवळचा नातेवाईकही म्हणतो मी त्याला ओळखतही नाही. ही लोकांची मानसिकता. पण तुकोबाराय म्हणतात मला समाजाशी घेणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालते झाले माझे तुकोबाराय. मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं धनी ओ स्वामी ऐका ना, कुठं चाललात? लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबारायांनी शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येता. ऊसाची पेंडी घेऊन येता. स्वतःची लेकरं उपवासी होती बरं का माया, लक्षपूर्वक ऐका. स्वतःची पोरं उपवासी आहेत, पण दुसऱ्याच्या लेकरांनी ऊस मागितल्याच्या नंतर माझ्या तुकोबारायांनी दुसऱ्याच्या लेकराला ऊस वाटावेत. किती उदाहरण असं नो. स्वतःच्या पोरांना खायला काहीच नाही या राहुल दादा. स्वतःच्या लेकरांना खायला काहीच नाही या, पण दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय माणूस. काय महात्मा असेल, काय विचार असतील. नाही तर आपलं कसं असतंय, आपले जर सख्या भावाचा मुलगा आणि आपला स्वतःचा मुलगा रस्त्याने येत असतील, दोघं स्वतःचाही मुलगा आहे आणि भावाचाही मुलगा आहे, दोघं लेकरं समोरून येत आहे, आणि तुमना आत्मा उसने डांग राहू द्या. दोन कुटका करतस खरी तुम्ही, डिकराल कोणता देतस? हा बांडींकडना ना, कितला वायबार पण आहे आपला. पण माझे तुकोबारायांचे विचार एवढे ग्रेट होते. स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मेरतायत, पण दुसऱ्याच्या लेकरांना उसदान करतायत. महाराज चालत चालत गेले, हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडले आहेत. पत्नीनं बघितलं, बाई ग काय माणूस हा, स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मारायला लागली, दुसऱ्याच्या लेकरांना उसदान करतो. म्हणले बाई या माणसाला काही काळजीच नाही संसाराची. दादा तुकोबाराय ओट्यावर आले, हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे बघून तुकोबारायांची पत्नी देवाला शिवी घालते. पण देवाला शिवी घालण्या एवढा अधिकार आपला असला पाहिजे बरं का बहिणी. देवाला शिवी घालणे एवढा अधिकार आपला असला पाहिजे. जिग्नेश भैया तुम्हाला हैराणी करते का? थोडीफार कळते ना? तुम्हाला कळते? सगळ्यांना कळते का? हा ते बरं वाटलंय ना मग मला. म्हणजे म्हणा मालक पिजाई बुवा ते असं यास ना, ते माहीतच आहे मला. या ते काय घरनाच लोक शेत म्हणेशील यासली येसच. पण मला तुम्हाला 2-3 जणांवर शंका होती, यासले समजी राहिनो का नाही बुवा असं. नाही तर कसं आहे ना, तुम्हाला कळलं नाही तर माझा बोलण्याला काही अर्थ नसेल नाही का. हा भाषा सुद्धा कळली तर बोलण्याला अर्थ आहे, अन्यथा व्यर्थ बडबड करून काहीच फायदा नाही. कारण माझं एक कीर्तन होतं घाटावर कीर्तन होतं. कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या मावशीनं चहा आणला, आणि नेमकं ज्याच्याकडे मुक्काम होता ते मारवाडी होते. मारवाडी काकूनं चहा आणला. चहा एवढा टेस्टी होता. म्हणलं चहा जर एवढा खास आहे तर जेवण लई खास मिळन राव.
चहा जर इथला भारी ते जेवण लय भारी भेटीन म्हणतं. पण त्या काकांना विचारलं, म्हणले महाराजांना विचारा ना जेवायला काय बनवायचं ते. आता त्या काकानं त्यांच्या मारवाडी भाषेत विचारलं, म्हणे महाराज म्हणलं काय